मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डोंबिवलीकर चषक सुरू झालेला आहे आणि माझ्याबरोबर आहे तितिक्षाची टीम आणि तितिक्षा कॅप्टन आहे आणि तितिक्षाच्या टीमचं नाव आहे रंजना टीम. हॅलो, कसे आहे? कसं चालू आहे क्रिकेट? मजा येते. मगाशी बघितलं मी काय मस्त सगळेजण खेळत होतात आणि फुल धमाल केलेत. म्हणजे मला इतकं भारी वाटलं की आपण कायम सिरियल्स किंवा फिल्म्सच्या निमित्ताने भेटत असतो, नाटकाच्या निमित्ताने भेटतो आणि आज फुल मज्जा करायला सगळेजण भेटलेलो आहोत आपण. आणि येस, मला सुरुवात प्रणवपासून करायची आहे. तू खूप छान अँकरिंग करतोस, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो मला तुझ्यापासून स्टार्ट ह्याच्यासाठी करायचं आहे की तुझ्या टीमचं एक इंट्रोडक्शन, जर का तू कॉमेंटेटर असतास तर कसं दिलं असतंस, तर एक इंट्रो दे तुझ्या टीमचं. मला असं वाटतं आमच्या टीमचं नाव रंजना का आहे, तर आमच्याकडे एक रंजनासारखीच उत्तम अभिनेत्री आहे आणि ती आमची कॅप्टन सुद्धा आहे. म्हणून बरं ही तावडे आहे, बरोबर आहे, तर फक्त कसं आहे मालवणी माणसांची पण ही टीम आहे म्हणून मला पण तिने घेतलंय गावातला माणूस म्हणून. प्रणव रावराणे, चला रावराणे असं गाववाले कोकणातली माणसं इकडे या म्हणून. मग नंतर तिच्या लक्षात आलं की एक चांगला प्लेयर जो आहे तो आपल्याच घरामध्ये राहतोय, बरोबर आहे की नाही. आपण टाकलेले सगळे टप्पे तो बरोबर खेळतोय, याचा अर्थ असा आहे की तो चांगला बॅट्समन आहे. या म्हणूनच त्याने एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून लगेच सिद्धार्थला तिने तिच्या टीममध्ये घेतलं. त्यानंतर मग तिच्या लक्षात असं आलं की अरे हा खूप जरा असा प्रणवला घेतलं तर थोडं विनोदी तर झालीच, पण काय आहे आपल्याला जरा संघ जो आहे तो जरा मजबूत असायला पाहिजे, जरा असा दमदार असला पाहिजे, वजनदार असला पाहिजे. म्हणून लगेच तिने प्रसादला फोन केला प्रसाद ये पटकन. आणि त्याच्यानंतर लगेच तरी पण आम्हाला असं वाटलं की नाही जरा हे वजन कमीच वाटतंय म्हणून आम्ही उमाकांतला घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे इतकं वजनदार संघ झाला. मग नंतर म्हटलं की नाही असं चालणार नाहीये, हे सगळं तर झालं पण यांना कसं योग्य ठिकाणी फिट करणारा एक माणूस पाहिजे, म्हणून कास्टिंगसाठी म्हणून त्याने लगेच शंतनूला घेतलं. आणि नंतर काय झालं माहिती आहे का, हे सगळं बरोबर आहे, सगळं चाललंय, पण काय आहे नाही म्हटलं तरी आपल्याला एक नट पण पाहिजे आणखीन आणि एक निर्माता पण पाहिजे, बरोबर की नाही. नुसतं नट असून फायनान्शियल पण सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या पाहिजेत ना. म्हणून मग आम्ही लगेच गौरवला फोन केला आम्ही गौरवला घेतलं, गौरव घाटणेकरला घेतलं. मग त्याच्यानंतर मग आम्ही असं विचार केला की बरोबर आहे पण अनुभव पाहिजे यार, हे सगळं तर झालंच बरोबर. मग तितिक्षाने विचार केला अनुभवी कोण आहे, म्हणून मग आम्ही आशिषला लगेच पटकन आमच्या टीममध्ये घेतलं. आणि मग म्हटलं की ठीक आहे आता हे सगळं छान झालंय, आपलं प्रमोशन तर होत राहील, बरोबर की नाही, पण आपल्या हक्काचं चॅनल पाहिजे. वा बरोबर की नाही भाई, कोई करे या ना करे अपना टेलिकास्ट होना ही चाहिए. म्हणून मग आम्ही आमची युट्यूबर क्वीन आणि मला असं वाटतं की उत्तम अभिनेत्री मोनिका, तिला सुद्धा आम्ही फोन केला आणि लगेच आमच्या टीम मध्ये घेतलं. आणि अशी ही एक उत्तम टीम आम्ही बनवलेली आहे ज्याचं नाव आहे रंजना संघ. क्या बात आहे, कमाल कमाल कमाल. आणि रंजना हा संघ आमचा असा आहे ना जो मनोरंजनासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तिकडे सिक्सर आणि इकडे पण सिक्सर ठरवून आला ना. कमाल. बरं आता मस्त आज तुम्ही ते मज्जा करायच्या मूडमध्ये आहात. सो माझ्याकडे एक मस्त रॅपिड फायर आहे की तुम्हाला काही प्रश्न विचारणार ज्याची तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची. ओके, मला सांगा ॲज अ ग्रुप. येस. सो मला सांगा जर का एखाद्या फिल्मचे प्रॉप्स वापरून तुम्हाला ते क्रिकेटमध्ये यूज करायचे असते तर बॅटिंगसाठी काय यूज केलं असतं? फिल्मचे प्रॉप्स म्हणजे जे आपण टेक्निकल ज्या सगळ्या गोष्टी किंवा फॉर एक्झाम्पल ट्रायपॉड असेल किंवा काही तसं हां बॅटिंग करायची हा बॅटिंग करायला ट्रायपॉड घेऊ शकतो. मी त्याच्यापेक्षा सांगू का, मी ती जिमी जीप वापरेन. ग्राउंड वरती येताना जर का बॅटिंगसाठी एक सिग्नेचर पोज द्यायची असेल तर काय पोज द्या, किंवा टीमची म्हणून द्यायची असेल तर टीम म्हणून पण सांगा, म्हणजे इंडिव्हिज्युअल सांगण्यापेक्षा टीम म्हणून सांगा. आरके सगळेच आणि आम्ही सगळे एकमेकांवर डिपेंडंट आहोत. विकेट काढणं ही एक स्ट्रॅटेजी वाटते, स्किल वाटतं की काय अजून काय असं लक वगैरे असं काही वाटतं? स्किल आहे. माझी प्रॅक्टिस नसल्यामुळे मला जर लक असेल. ओके, टॉस साठी तुमचा एक डायलॉग काय असेल? टॉस साठी
जाजिद किया. फिल्डिंगला जाऊन तुमच्यामधलं असं कोण आहे की जो जाईल फिल्डिंगला आणि 5-10 मिनिटं आपल्याच तंद्रीत येईल आणि विसरून जाईल की अच्छा आपण खरंच आलो इथे फिल्डिंग करायला. नाही नाही तसं तसं कोण नाही आहे? सगळे प्रेझेंट सगळे प्रेझेंट तुमच्यापैकी गुगली जास्त कोण टाकतं आणि कोणाचे मूड स्विंग्स जास्त होतात? गुगली कोण टाकतं? गुगली हा गुगली आमच्यावर मला नाही नवीन टीम आहे. आताच्या मॅच बद्दल सांगायचं झालं तर आत्ताच्याच मॅच बद्दल आता मीच टाकली जी माझ्यावरती तू टाकली. फक्त काय झालं माहितीये का, आपण समोरच्या टीमवर टाकतो ती माझ्यावरती झाली, उगली झाली. तुमच्यापैकी असं कोण आहे जसे चहा प्रेमी किंवा असे कॉफी लवर्स असतात ना, सो तुम्हाला काय वाटतं तुमच्यामधला एक असा जण जो क्रिकेटसाठी एक असं टी कल्चर आहे जो 10 मिनिटाचा एक ब्रेक असतो, दर 10 मिनिटांनी एक ब्रेक घ्यायचा चहासाठी, असं कोण वाटतं? आणि ही कॉफी कल्चर आणू शकतो. जर का तुमच्या को स्टारला एक बाउन्सर गेला तर तुमची रिॲक्शन कशी असेल? को स्टारला एक बाउन्सर गेला. तिकडे हा पण बाउन्सर गेला खरं. म्हणजे मला प्रश्न नाही 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 समोरच्या टीमकडे म्हणतोय मी. त्यांनी बाउन्सर टाकल्यानंतर आपण बघणार ना त्यांच्याकडे. हा, तर ती रिॲक्शन काय असेल ना? तुम्ही तिथे सगळ्यांसोबत रागाने बघाल का जरा? ऑब्विसली तसं दिलंच पाहिजे ना. गेम आहे तर दिलं. तिकडचं स्पिरिट वेगळं आहे ना, एनर्जी. पण हा चांगला होता, हाच आम्हाला बाउन्सर केला. विकेट किपिंगसाठी तुमचा एक कमाल डायलॉग काय असेल? पकडले लाका गुपचले. जर का तुमची टीम IPL ची टीम असती तर ती कोणती असते? नाव कोणतं असतं? मुंबई इंडियन्स. मला वाटलंच होतं. ओके, असं तुमचं काही असं प्री क्रिकेट रिच्युअल आहे का, किंवा असं काही एखादं सुपरस्टिशन असतं ना काही काही जणांचं, काही लोक देवाचं नाव घेतात किंवा लॉकेट्स घालतात किंवा व्हाईट कलरचा रुमाल कॅरी करतात, असं तुमच्यापैकी आहे कोणाचं काही? नाही पण आता क्रिएट होईल पुढच्या मॅचला असं वाटतं काही. आम्ही बसलो नाही कोणीच, आम्ही कंटिन्यू बसलो नाही म्हणजे तशी वेळ आता झाली तर जरा पण चेअर करायला किंवा ओव्हरऑलच कोणीच शांत नव्हतं. क्या बात आहे. मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मी तुमचा खूप वेळ नाही घेणार आहे कारण आता तुम्हाला तिथे बघायला पण जायचंय. सो येस, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.